रेल आणि सुमधुर अतिशय छान परफॉर्मन्स. आता याच्यानंतर सावंतवाडीहून डॉक्टर वैष्णवी नाईक आणि डॉक्टर मृणाल सावंत आपल्या महाराष्ट्रातील कोळी बांधवांची संस्कृती जपण्यासाठी येत आहेत. एक जोरदार कोळी गीत घेऊन सागरांच्या लाटांवर थिरकणाऱ्या आणि उत्साहानं भरलेल्या या कोळी गीताचा आस्वाद घ्यायला सज्ज व्हा. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करा डॉक्टर मृणाली सावंत आणि वैष्णवी नाईक यांचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त भारतीय समाजातच नाही तर राष्ट्रीय स्तरावर स्वातंत्र्य आणि समानतेसाठी मोठा संघर्ष केला. महाराष्ट्र ही जशी शौर्याची भूमी, संतांची भूमी, छत्रपती शिवरायांची भूमी, तसेच महाराष्ट्र ही सुरांचीही जन्मभूमी आहे. जाणून घेऊया याच महाराष्ट्राच्या एका लोकनृत्याला. कोली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी अगो मारतीन कोली हानलन गोली गचल जाऊ बाजारी. कोली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी अगो मारतीन कोली हानलन गोली गचल जाऊ बाजारी. नमस्कार मित्रांनो, आता सूर्य अस्ताकडे चालला आहे आणि मला म्हणाला मी निघालोय. नितीन तू काय करणार आहेस? मी म्हणालो काहीतरी प्रयत्न करीन. मला म्हणाला चंद्राला विचारून बघ, मी जाणार आहे, प्रकाश देईल का चंद्र? चंद्र म्हणाला मी परप्रकाशी, आम्ही आमच्या चंद्रांची मीटिंग घेऊ, मतं मागू आणि मग तुम्हाला सांगू. पण मग एक पणती पुढे आली आणि सूर्याला म्हणाली, सूर्या तुझा आकार मोठा आहे, तुझी व्याप्ती मोठी आहे, पण मी तुला आश्वस्त करते की मी जिथे असेल तिथे अंधार पोचू देणार नाही. तुम्ही सारे पणती आहात आणि ही कनकसाठी एक दिवाळी पहाट आहे. मी नितीन बाळकृष्ण शेट्ये एक कणकवलीकर या नात्यानं आणि कनक टीमच्या वतीनं आपणा सगळ्यांचं पुनश्च एकदा
सहर्ष स्वागत करत आहे. तुम्ही असे गंभीर राहू नका. तो आपल्या परफॉर्मन्स जर तुम्हाला आवडत असतील तर त्यांना दाद द्या. आपल्यापैकी किती जणांनी चाटचा आस्वाद घेतलाय त्यांनी हात वर करा. चाट किती जणांनी खाल्लंय? कसं होतं? ब्लू मोजिटो कोणी कोणी प्यालंय? अरे हो म्हणा, नाही म्हणा, काहीतरी रिस्पॉन्स येऊ दे. तर मित्रांनो, हे सगळं करत असताना मी म्हटलं तसं तुम्ही एक पंटी आहात आणि आरोग्याची ही पंटी तुम्ही प्रत्येक गावात जिवंत ठेवलेली आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्यातले जे दिग्गज मंडळी आहेत की ज्यांनी किमान 50 वर्ष प्रॅक्टिस केली किंवा समाजामध्ये एक डॉक्टराची प्रतिमा उंचावली, त्यांच्याप्रती ऋणी राहणं आणि त्यांच्यातले गुण पुढच्या पिढीसाठी पुन्हा लिगसी म्हणून पाठवणं हे आपलं कर्तव्य ठरतं. त्यामुळे आत्ता आपण इथे जीवन गौरव पुरस्कार हा कार्यक्रम घेत आहोत. ह्याच्यासाठी आम्ही 2 नावांची निवड केलेली आहे. एक आहेत डॉक्टर सुरेश आपटे आणि दुसरे आहेत डॉक्टर प्रमोद वालावलकर, जे आपल्यामध्ये आता नाहीत, ज्यांचं मे महिन्यामध्ये 2025 मध्ये दुःखद निधन झालं. त्यामुळे मी विनंती करतोय, हे स्टेज साफ झाल्यानंतर या दोन्ही मान्यवरांनी स्टेजवर यावं. तशी खुर्च्यांची व्यवस्था इथे करण्यात यावी. डॉक्टर निलेश दोन्ही मान्यवरांना स्टेजवर घेऊन यायचं आहे.